नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल सोनस लिव्हिंग स्पेस। काही दिवसांपूर्वी मी माझ्या फर्स्ट यूट्यूब पेमेंट रिलेटेड एक व्हिडिओ अपलोड केला होता। तर त्या व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद आहे, खूप तुमचे छान छान कमेंट्स आलेले आहेत। तर त्यासाठी तुम्हा सर्वांचं धन्यवाद। आणि आपले जे नवीन यूट्यूबर्स आहेत किंवा ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं आहे त्यांचेही मला खूप सारे कमेंट्स आले होते आणि यूट्यूब रिलेटेडही त्यांचे खूप सारे प्रश्न आहेत, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला जमत नाही, कारण यूट्यूबमध्ये अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ज्या आपण फक्त कमेंट बॉक्समध्ये नाही डिस्कस करू शकत। त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा विचार केला। तर मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ डिवाइड करणार आहे। आजचा जो पार्ट असणार आहे तो फर्स्ट पार्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं आहे त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ते आपण डिस्कस करणार आहोत। आणि आपला जो सेकंड पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये ज्यांनी ऑलरेडी यूट्यूब चॅनल क्रिएट केलेला आहे त्यांनी कशा प्रकारे काम करायला पाहिजे ते डिस्कस करणार आहोत। मी काय खूप मोठी यूट्यूबर नाही आहे, छोटीशीच यूट्यूबर आहे, पण माझ्याकडे जेवढं काही नॉलेज आहे किंवा आत्तापर्यंतचा माझा जो अनुभव आहे त्याच्यावरून मी तुम्हाला थोडंफार मार्गदर्शन करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओ तुम्हाला कदाचित हेल्पफुल ठरेल आणि थोडंसं माझ्याकडनंही मोटिवेशन मिळेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी आपल्याला निश सिलेक्ट करायचं आहे। आता निश म्हणजे काय? निश म्हणजे कॅटेगरी किंवा सब्जेक्ट किंवा यूट्यूबचा विषय। आधी आपल्याला विषय ठरवायचा आहे की कशावरती मला यूट्यूबचा माझा चॅनल क्रिएट करायचा आहे। आता आपण विषय कशा प्रकारे निवडायचा? तर ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात, जे करण्यासाठी आपण बोर होत नाही किंवा जे करण्यामध्ये मला आनंद मिळतो असा विषय आपण सिलेक्ट करायचा आहे। आणि असा विषय असायला पाहिजे की मी त्याच्यावरती जास्त टाईमपर्यंत काम करू शकेल। असं नाही की मी यूट्यूब चॅनल माझ्या एका आवडत्या विषयावरती चालू केलेलं आहे, पण काही व्हिडिओज अपलोड केल्यानंतर मला बोर होतंय किंवा कंटाळा येतोय किंवा डिमोटिवेटेड होतंय, असा विषय आपण सिलेक्ट नाही करायचा आहे। जो आपल्या आवडीचा विषय आहे, ज्याच्यावरती आपण जास्त वेळ काम करू शकू आणि जो लवकर आपण बोर होऊ शकणार नाही असा विषय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हाही विचार करायचा आहे की मी जो विषय निवडला आहे त्याच्यावरती मी एकटी काम करू शकेल का नाही, का त्या असा काही विषय आहे ज्याच्यामध्ये मला इतरांचीही हेल्प लागणार आहे। आणि जर आपल्याला इतरांची हेल्प नाही भेटली तर त्या विषयावरती मी एकटी काम करू शकेल की नाही, हाही आपल्याला विचार करायचा आहे। त्यानंतर जो मी विषय निवडला आहे त्याच्यामध्ये काही मला इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला करावी लागेल की नाही, हेही आपल्याला विचार करायचा आहे। जर तुम्हाला पॉसिबल असेल इन्व्हेस्टमेंट करायला तर तसा विषय तुम्ही निवडू शकता। जर इन्व्हेस्टमेंट करायला पॉसिबल नसेल तर तेही तुम्ही चॅनल चालू करण्यापूर्वीच विचार करायचा आहे। एक्झाम्पल मी सांगेल तुम्हाला की ब्युटीचा जो चॅनल असतो त्याच्यामध्ये आपल्याला ब्युटी प्रोडक्ट्स घ्यावे लागतात, तर ती ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट असते। तर असे काही आणखीनही विषय आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते। तर तो तुम्ही विचार करायचा आहे, मला हे पुढे जाऊन शक्य होणार आहे की नाही, कारण आपण चॅनल क्रिएट केल्या लगेच आपल्याला चॅनलवरती सक्सेस नाही मिळत। काही वेळेस टाईम जातो आणि लकीली आपल्याला लगेच सक्सेसही मिळतो, डिपेंड्स। थोडंसं हे आपल्या लकवरतीही डिपेंड असतं आणि भरपूर आपली मेहनत पण असते। आपली मेहनत, तुम्ही जेवढी मेहनत जास्त कराल तसं तुम्हाला सक्सेस मिळेल। तर या सगळ्या विषयांवरती किंवा या सगळे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत ज्यावेळेस आपण आपलं कॅटेगरी किंवा निश सिलेक्ट करू यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी। त्यानंतर आपला जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे यूट्यूब व्हिडिओ चालू करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तूंची गरज लागते। तर तुमच्याकडे जो मोबाईल अवेलेबल आहे त्या मोबाईलनेही तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता। असं नाही आहे की आपल्याला महागातला मोबाईल घ्यायचा आहे किंवा महागातला कॅमेराच घ्यावा लागेल। फक्त एवढं लक्ष द्या की तुमच्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी थोडीफार बरी असेल, जेणेकरून तुमचे व्हिडिओज व्यवस्थित शूट केले जातील। त्यानंतर आपल्याला एक माईक घ्यायचा आहे। तुम्ही जो माझा माईक पाहू शकता हा मी सुरुवातीला 250 का 300 रुपयाला घेतला होता। आता मला सध्याची कॉस्ट माहिती नाही आहे। तर असे स्वस्तातले माईकसुद्धा मिळतात, तुम्ही तेही वापरू शकता सुरुवातीला, आणि जसा तुमचा इन्कम चालू होईल त्यानंतर तुम्ही चांगल्यातलाही माईक वापरू शकता।
कारण माईक वापरल्याने ना आपला आवाज जरा व्यवस्थित येतो. म्हणजे काही वेळेस आपला आवाज बारीक असतो किंवा बॅकग्राऊंड नॉईज खूप येते आजूबाजूला, तर तो थोडासा कमी होतो आणि आपली व्हॉईस क्वालिटी व्हिडिओमध्ये चांगली येते. म्हणून माईकचा तुम्ही नक्की वापर करा. त्यानंतर तिसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे ट्रायपॉड. मी जो सुरुवातीला ट्रायपॉड घेतला होता तो हा आहे. तर सुरुवातीला मी याचा वापर केला, पण एका टाईमनंतर मला दुसरा ट्रायपॉड घ्यावा लागला, कारण यालाही मला कुठेतरी आधार देऊन उभा करावा लागायचा. तर त्यानंतर मी 1000 का 1200 पर्यंत एक स्टँडवाला ट्रायपॉड घेतला, जो रिंग लाईटवाला ट्रायपॉड असतो तो. मी तुम्हाला इकडे कुठेतरी त्याचा फोटो देईल. तर तसा मी ट्रायपॉड घेतला आणि तो खरंच मला खूप हेल्पफुल पडतो. म्हणजे आताही जो मी व्हिडिओ शूट करते तो त्या ट्रायपॉडलाच माझा मोबाईल लावलेला आहे. मी पण मोबाईलनेच व्हिडिओ शूट करते. तर तसे ट्रायपॉड खूप हेल्पफुल पडतात. आणि कसं आहे, म्हणजे तुम्ही तुमचे व्हिडिओ शूट करू शकता आणि एका साईडला तुम्ही ट्रायपॉडला मोबाईल लावून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला मोबाईल हातात पकडायची गरज नाही आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे ट्रायपॉड नसेल तर तुम्हाला कुठेतरी असा आधार देऊन तुमचा मोबाईल उभा करावा लागेल किंवा कुठेतरी असा फळीवरती किंवा कुठे तरी डब्याच्या इकडे असं तुम्हाला ठेवावं लागेल आणि तसा तुम्हाला व्हिडिओ शूट करावा लागेल. त्यासाठी जर पॉसिबल असेल तर तुम्ही जो उभा स्टँडवाला ट्रायपॉड असतो तो तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही हा 250-300 वाला ट्रायपॉड सुरुवातीला वापरू शकता. तर हा झाला दुसरा मुद्दा. त्यानंतर आपला जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला कोणत्या कोणत्या ॲप्लिकेशन्सची गरज लागणार आहे. तर आपण जे व्हिडिओ शूट केलेले आहे, जे छोटे छोटे व्हिडिओ शूट केलेले असतात ते सगळे आपल्याला एकत्र करायचे असतात आणि त्यानंतर आपल्याला एक सिंगल व्हिडिओ बनवायचा असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एडिटिंग करण्याची गरज असते. म्हणजे काही चुकीचं वाटत असेल किंवा कुठे कोणता पार्ट व्हिडिओचा खराब आलेला असेल तर तो तुम्ही डिलीट करू शकता. त्याचनंतर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर करता, पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही कलरिंग करू शकता, पुन्हा म्युझिक ॲड करू शकता. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे एडिटिंग, आणि ते एडिटिंग करण्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन्सची गरज असते. तर मी जो ॲप्लिकेशनचा वापर करते सध्या तो म्हणजे पॉवर डायरेक्टर. आधी मी काइनमास्टरचाही वापर करायची, आता मी सध्या पॉवर डायरेक्टरचा वापर करते. त्यानंतर इनशॉट म्हणूनही एडिटिंग ॲप आहे. तर हे सगळे ॲप जे आहेत हे फ्री ॲप आहे. याच्यासाठी आपल्याला काही पेमेंट करायची गरज नाही आहे, पैसे द्यायची गरज नाही आहे. आणखीनही असे भरपूर चांगले चांगले एडिटिंग ॲप आहे, पण ते पेड ॲप पण आहेत. ठीक आहे. पण फ्री ॲप्समध्ये मला हे दोन खूप चांगले वाटतात, काइनमास्टर आणि पॉवर डायरेक्टर. सो जर तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करत असाल तर तुम्ही या दोन ॲप्लिकेशन्सचा वापर करू शकता. हे झाले एडिटिंग ॲपबद्दल. त्यानंतर आपल्याला थंबनेल बनवायसाठीही ॲप्लिकेशन्सची गरज असते. थंबनेल म्हणजे आपला जो बॅनर असतो, म्हणजे व्हिडिओजच्या वरती जो आपण बॅनर लावलेला असतो त्या बॅनरला थंबनेल बोलतात. तुम्ही माझ्या व्हिडिओजवरतीही जो फोटो पाहत असाल, जो फोटो मी लावलेला असतो, पुन्हा त्याच्यामध्ये काही लिहिलेलं असतं, तो जो फोटो असतो त्याला बोलतात थंबनेल. तर तो थंबनेल एडिट बनवण्यासाठीही आपल्याला ॲप्लिकेशन्सची गरज असते. तर मी जो सध्या वापरते ते म्हणजे पिक्सेल लॅब आणि कॅनवा. बहुतेक वेळा तर मी पिक्सेल लॅबचाच वापर करते. त्यानंतर पिक्सआर्ट म्हणूनही एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावरतीही तुम्ही तुमचा थंबनेल बनवू शकता. ठीक आहे. हे झालं एडिटिंग ॲप. त्यानंतर थंबनेलबद्दल. त्यानंतर आपल्याला टायटल द्यायचं आहे, म्हणजे आपण जो व्हिडिओ बनवतो त्याच्या खाली आपण डिटेल द्यायचं आहे की माझा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे, म्हणजे मी व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे. तर हे आपल्याला टायटलमध्ये मेन्शन करायचं आहे. तर ह्या 3 गोष्टी व्हिडिओसाठी खूप इम्पॉर्टंट असतात, कारण व्हिडिओचा जो टायटल असतो त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की आतमध्ये आपण व्हिडिओमध्ये काय दाखवणार आहे किंवा काय माहिती देणार आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे असं नसायला पाहिजे की तुमचं टायटल आणि थंबनेल काहीतरी वेगळं सांगतं आहे आणि तुमचा ॲक्च्युअल व्हिडिओ आतमध्ये पाहिला तर काहीतरी वेगळीच इन्फॉर्मेशन आहे. असं जर असेल तर तुमचे व्ह्यूवर्स किंवा तुमचे सबस्क्रायबर्स थोडेफार नाराज होतात आणि त्यांना व्हिडिओ पाहण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो.
त्याचबरोबर हे यूट्यूबच्या गाईडलाईन्सच्या पण अगेन्स्ट आहे. म्हणजे आपण जो थंबनेल आणि टायटल देतोय त्याच्याच रिलेटेड आपला व्हिडिओ असायला पाहिजे. म्हणजे असं आपण फेक नाही करायचं आहे, फेक नाही दाखवायचं आहे की मी बाहेर काहीतरी एक सांगते आणि आतमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहायला गेल्यावरती व्हिडिओ काहीतरी वेगळाच असतो. तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे लक्ष द्यायचं आहे. कारण याच्यामुळे यूट्यूबकडून आपल्याला स्ट्राईक येऊ शकतं किंवा इन फ्युचर आपला पेमेंट स्टॉप होऊ शकतो इवन द मॉनिटाईज झालं तरी. तर त्यासाठी आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला जो व्हिडिओ आपण अपलोड वगैरे करतो तेव्हा आपल्याला डिस्क्रिप्शन्स पुन्हा टॅग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टीही अपडेट करायच्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित टाकल्या तर आपला व्हिडिओ थोडा पुढे रिकमेंड केला जातो. म्हणजे यूट्यूबच पुढे रिकमेंड करतो आपला व्हिडिओ आणि त्यानुसार आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतात. तर हे एडिटिंग ॲप्स, थंबनेल आणि टायटल वगैरे हे सगळं कसं वापरायचं, कसं एडिटिंग ॲप्लिकेशनचा यूज करायचा, हे सगळं तुम्हाला टेक्निकल्स जे व्हिडिओ असतात ना त्या व्हिडिओजमध्ये पूर्ण माहिती मिळेल. म्हणजे डिटेल प्रत्येक ॲप्लिकेशन कसा वापरायचा त्याचं डिटेल्स तुम्हाला टेक्निकल व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर तुम्ही भरपूर असे टेक्निकल व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही जाऊन चेक करू शकता. डिटेल गाईड तुम्हाला त्यांच्याकडनं मिळेल. तर आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं की आपल्या यूट्यूब चॅनलसाठी आपण कॅटेगरी किंवा निश कसं सिलेक्ट करायचं, त्यानंतर व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तूंची गरज लागणार आहे, त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन्स कोणते वापरायचे आहे एडिटिंगसाठी, थंबनेलसाठी. त्यानंतर आपला जो आता चौथा मुद्दा आहे तो म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यापूर्वी आपल्याला आधीच आपले व्हिडिओज बनवून ठेवायचे आहे. म्हणजे नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यापूर्वी तुम्हाला एक जास्त प्रमाणामध्ये तुमचे व्हिडिओज बनवून ठेवावे लागतील. जर तुम्ही 10-15 व्हिडिओज बनवून ठेवले तर खूप उत्तम. पण तुम्हाला जर शक्य नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही 5 ते 6 व्हिडिओ आधीच बनवून ठेवा आणि त्याच्यानंतर तुमचा यूट्यूब चॅनल क्रिएट करा. कारण जर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर व्हिडिओज अपलोडेड असतील आणि एखादा व्ह्यूवर किंवा एखादा सबस्क्रायबर आपल्या चॅनलला जेव्हा व्हिजिट करेल त्यावेळेस त्यांच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स असतील, भरपूर व्हिडिओज त्यांच्याकडे अवेलेबल असतील पाहायला आणि त्याचबरोबर आपली मेहनतही त्यांना दिसून येते, जेणेकरून ते आपला व्हिडिओज पाहतील आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करतील. त्याचबरोबर असंही होतं की आपण यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर सगळे नवीन यूट्यूबर्स आपल्या सबस्क्रायबरकडे आणि व्ह्यूजकडे खूप लक्ष देतात. म्हणजे किती त्यांचे व्ह्यूज वाढत आहेत, सबस्क्रायबर्स वाढत आहेत आणि जर ते वाढत नसतील तर कुठेतरी एका पॉईंटला डिमोटिवेशन येतंच आणि त्यावेळेस आपल्याला व्हिडिओ बनवायचंही मन करत नाही आणि कुठेतरी आपण थोडा टाईमसाठी गॅप घेतो किंवा स्टॉप घेतो. तर त्या टाईमलाही तुम्ही जे ऑलरेडी व्हिडिओज क्रिएट केलेले आहेत ते तुम्ही अपलोड करू शकता. म्हणून आपल्याला आपलं यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यापूर्वी सगळे व्हिडिओज रेडी करून ठेवायचे आहे आणि जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवायचं असेल, जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं. त्यानंतर आपला जो शेवटचा मुद्दा आहे आणि खूप महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपलं एकदा यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर आपण खूप कॉन्फिडंट राहायचं आहे आणि खूप मेहनत घ्यायची आहे. कारण यूट्यूब म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे, त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. जसं आपण बाहेर जाऊन जॉब करतो तशाच प्रकारे आपण यूट्यूबला घ्यायचं आहे. कारण यूट्यूबमध्ये तुम्ही जितका जास्त वेळ द्याल, जितकं तुम्ही तुमच्या व्हिडिओजकडे लक्ष द्याल, जितकं तुम्ही इम्प्रूव्हमेंट कराल तितके तुम्ही चांगले व्हिडिओज बनवू शकाल, तितके तुमच्याकडे सबस्क्रायबर्स अट्रॅक्ट होतील, तेवढ्या लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ रेकमेंड केला जाईल. त्यानंतर आपण जो आपला यूट्यूब चॅनल क्रिएट करणार आहोत ते आपल्या जोरावर आपण करायचं आहे. म्हणजे आपण दुसऱ्यांवरती डिपेंडेंट राहायचं नाही आहे. म्हणजे आपला कॅमेराच ते पकडतील किंवा दुसरं कोणीतरी आपल्याला व्हिडिओसाठी हेल्प करेल याच्यासाठी आपण वाट नाही पाहिजे आहे किंवा कुणाच्या मागे नाही लागायचं आहे की मला यूट्यूब चॅनलसाठी सपोर्ट करा वगैरे. म्हणजे घरचे किंवा आपले फ्रेंड्स यांच्यावरती आपण डिपेंडेंट राहायचं नाही आहे. आपल्या बळावरती, आपल्या जोरावरती आपण आपला यूट्यूब चॅनल क्रिएट करायचा आहे.
कारण काही वेळेस काय होतं ना, जर आपण त्यांच्यावरती डिपेंडेंट राहिलो आणि कधी त्यांनी जर त्यांना शक्य नाही झालं, त्यांनी हेल्प आपल्याला नाही केलं, तर आपण तिथेच उदास होऊन जातो आणि आपण म्हणजे तेच कारण घेऊन आपला यूट्यूब चॅनल बंद करतो किंवा आपण व्हिडिओज बनवत नाही. त्यासाठी यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यापूर्वीच आपण विचार करायचा आहे, जे काही अडचण वगैरे येईल किंवा जे काही काम मला करायचं आहे ते मी माझ्या जोरावरतीच मी करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हाही विचार करायचा आहे, की जर मला कोण काय बोलणार असेल, तर त्यावेळेस मी माझा यूट्यूब चॅनल कंटिन्यू ठेवणार आहे का नाही. त्यानंतर आपल्याला सेल्फ मोटिवेटेड राहायचं आहे कायम. कारण आपल्या आजूबाजूला भरपूर अशी लोकं असतात, की जे आपल्याला डिमोटिवेट करत असतात किंवा जरी लोकांनी डिमोटिवेट नाही केलं, तर आपणच डिमोटिवेट होत असतो. ठीक आहे, आपण माणूस आहोत. कधीतरी असं होतं, की आपण डिमोटिवेटेड होतो. पण त्या डिमोटिवेशनमध्येच आपण घुसून नाही राहायचं आहे आणि त्यामुळे आपला यूट्यूब चॅनल बंद नाही करायचं किंवा काम बंद करायचं नाही. त्याच्याऐवजी तो फेज जाऊ द्यायचा आणि त्याच्यामधून आपल्याला पुन्हा बाहेर निघायचं आहे आणि पुन्हा आपल्याला काम करायचं आहे. त्या टायमिंगला तुम्ही जे तुमचे चांगले व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये मी काय बदल करायला पाहिजे, कसे आणखीन छान व्हिडिओ बनवायला पाहिजे, हे तुम्ही पाहू शकता. ना की तुम्ही इतरांकडे लक्ष देताय किंवा इतर तुमचे खिळी उडवतायत, चेष्टा करतायत, त्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. त्याऐवजी असा विचार करायचा की ओके, मला माहिती आहे की मी काय काम करते, मी माझ्या यूट्यूब चॅनलसाठी किती मेहनत करते, किती हार्डवर्क करते आणि एक ना एक दिवस मी माझ्या मेहनतीने माझा चॅनल सक्सेसफुल करेल किंवा खूप मोठा सक्सेस जरी नाही भेटला तर ॲटलिस्ट मी एवढी तरी सक्सेसफुल होईल की माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू मला दर महिना रेग्युलरली पेमेंट चालू होतं. अशा प्रकारे आपण विचार करायचा आहे आणि पुन्हा आपला यूट्यूब चॅनल कंटिन्यू करायचा आहे आणि डिमोटिवेशनमधून बाहेर पडायचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे यूट्यूबवरती काम करताना आपला खरेपणा आपण जपायचा आहे. म्हणजे आपण स्वतः कॅमेरावरती फेक दाखवायचं नाही आहे काही. आपण जसे आहोत तसंच आपण यूट्यूबमध्ये दाखवायचं आहे. आपल्याला जी लँग्वेज येते, ज्या लँग्वेजमध्ये आपण कम्फर्टेबल आहोत त्या लँग्वेजमध्येच आपण यूट्यूबवरती बोलू शकतो, यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकतो. हां, आपल्या व्हिडिओजमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, आपल्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. पण दुसरं कुणाला कॉपी करून आपण करायचं नाही आहे. त्यांच्याकडनं दुसऱ्यांचे व्हिडिओज पाहून आपण आयडियाज घेऊ शकतो, पण कोणताही कॉपी करायचं नाही आहे किंवा त्यांचे व्हिडिओज आपल्या व्हिडिओमध्ये टाकायचं नाही. तर असे आहेत हे सगळे मुद्दे जे आपल्याला आपला नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करताना लक्षात घ्यायचे आहेत. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, कुठेतरी मीही थोडंसं तुम्हाला मोटिवेट केलं असेल. माझ्यासाठी तुमच्याकडे काही फीडबॅक असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.